झालं बाई पिऊन हे. मुझे पीने का शौक नहीं, मैं पीता हूँ तो सिर्फ गम भुलाने को, गम भुलाने को पीता हूँ सिर्फ. अबे किती निर्लज्ज आहेस बे तू. कायच गम आहे तुले? हा, जवान आहेस का तू? जवान आहेस का? मुला बायकडे पोट्ट्या बट्ट्यावानी जवान आहेस का? हा, का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा रिश्ता आहे तुझ्या आणि माया? अबे नवरा बायकोचा रिश्ता आहे ना तुझा ना माझा. छोटा मुलगा आहे ना, नाही कम से कम त्याचा तर विचार कर. हा, कायच गम आहे तुले? हा, माझ्याच भरोशावर खातो, बायकोच्या भरोशावर खातो आणि कसला गम येतो रे तुला? हा, तुला तुझ्या अंगावर तर मांस तळायला पाहिजे. आई तर खात तो. हा, एवढी दारू पिऊन पण खूप जेवण करतो ना. हा, लय दारू पसते तुला पानचट कुठल्या. अगं ये रश्मी, अग गम यासाठी कोणतं वय लागते का ग? पागल करले. चल ये इकडे. बाई बाई बाई, किती घाण माणूस आहे ग हा. कसाच निर्लज्जपणा. कुठे झोपला हाय, कुठे काय करताय, कुठे पडलो नाही त्याला त्याच भान नाही. अरे देवा, माझ्या आईने काही बघितलं का नाही याच्या घरी? हाय राम, फसली बापा मी. अरे रश्मी, त्या घरी आलत का वाघाली मी? हा, त्या घरी आलत का म्हटलं? त्या माय बापानं इथे टाकून दिलं. आपली जबरदस्ती नव्हती. देशील तर नाही तर कच्च जाय. अगं बाई, बघ बघ, मी तुला आताच सांगत आहे, फालतूचं काही बोलायचं नाही मला. फालतूचं बोलायचं धरण काढीने धप्पा धप्पा मारतच बसणार. हो, सती सावित्रीचा मान मोडून टाकणार मी. हा, दुर्गा बनून तुझा नष्ट करून टाकणार. जास्त बोलशील तर. आता खूप झालं, खूप सहन केलं. छोट्या मुलाला मोठा झाला तो आता तो माझ्या कमरी एवढा येते. हा, तरी पण तुझी दारू सुटली नाही नालायका. किती किती हट्टी बाज आहे रे तू. हा, कधी सुदर्शीन, कधी सुदर्शीन म्हटलं. रश्मी, चल जेवण केला ताट वाढून दे. सुधारलोच आहे मी. त्या भावाला त्या बापाला सांग सुधारायले. मला काय सांगून राहिली? हा, त्या बापाच्या पैशाची पिऊन राहिलो काय? स्वतःच्या पैशाची पिऊन राहिलो ना. ए, तुला लाज कशी काय नाही वाटत रे? हा, माझ्या भरोशावर खातो, बायकोच्या भरोशावर खाले, तुला लाज नाही वाटत? आणि सांगतो का त्या बापाचं नाही खात? अबे तू माझ्या भरोशावर खाऊन राहती, अवकात तरी आहे का ती? हा, ती अवकात तरी आहे का आमच्या दोघा नाय लेकाला पोहोचायची अवकात तरी आहे का तुझी? हा, माझ्या भरोशावर खातो, लाज नाही वाटत? फक्त दारू पोते पैसे कमावतो आणि दारूतच घालतो. हा, निर्लज्ज कुठचा. तुला काय वापरू रे, काय शब्द वापरू? माझ्या असे वाईट संस्कार नाही. वाईट संस्काराची असते तर कधीच चालली गेली असती. चांगले संस्कार आहेत म्हणून टिकून टिकून तरी राहिली, कसं तरी निभून तरी राहिली. हा, विचार करते बाई, आज नाही उद्या सुधरण, आज नाही उद्या सुधरण. पण तुझं ते रोज 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 नवीन नवीनच होऊन राहिलं, पण कमी नाही होऊन राहिलं. हा, भैताळ कुठचं बोलायला लाव. जेवण आता जेवायलाच नाही देता मी. ताट वाढून दे. नौकर मी आहे, नौकर आले तुईवाली. घेशील तर घे हाताना, नाही तर जा तिकडे. मला काही नाही करायला लागत. आज मी पोळ्या केल्या म्हणून जेवून घे. उद्यापासून तर मी बिलकुल पोळ्या नाही करत तुझ्यासाठी. हो, पोळ्या करायला. आणि माझ्या भावाला आणि बाबाला कशाला मदत आणते रे तू? हा, तुला आणून नाही टाकलं तर मला. अबे मी 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 नसते आले ना तुझ्या घरी, तुझ्या घरी कोणी आली आली पण नसती. हो, मी वय म्हणूनच दिवस काढत आहे, मी वय म्हणूनच आली. आता माझ्या बाबाचे डोळे झाकण्यात आले, तो कसा तरी एक भ्रम समोर येऊन गेला आणि मला तिथे देण्यात आलं म्हणून का? हा, भेटली म्हणून इतका माज नाही चढवाव, माज चढवाले. हा, त्याचा आदर सन्मान कराव. तुमच्या बहिणीला असंच केलं असतं, कोणी असंच केलं असतं का? माझ्या बहिणीला तुमच्या असं मारझोड वगैरे असं त्रास असतं तर तू असं सहन केलं असतं का? हा, पागल कुठचा. ओय, जास्त बोल नको. धरण तू एक कसं ना फेकून देईन घराच्या वरता. किती बोर होत आहे ग, करणं काहीतरी. हा, काहीतरी खेळानं. नुसतं असंच बसलं राहता का? काऊन ग, तुला रिकामं गमतच नाही का? काही ना काही पाहिजेच का तुला? हा, अरे बापरे, हो बोर तर तसं होऊनच राहिलं. गोष्टी करून करून अजून कायच्या गोष्टी करता? काहीतरी खेळा लागते आता आपल्याला, म्हणजे मनोरंजन होते आपलं जरासं. मी सांगतो ना काय करायचं तर. सांग बापा, तू सांग. अरे अरे बस बस, मीच सांगतो सर्वले काय करायचं तर. कोणीच काही नका सांगू. काय सांगता मी पोट्ट्या? हा, काय सांगता म्हटलं? चुप ना बे. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. अगं बाई, छान की. बरं मग आम्ही 3 जण आणि तुम्ही 4 जण असं करा. हा, तुम्ही 4चा पेअर करा, आम्ही 3चाच पेअर. ठीक आहे, आम्ही थोडं मोठा आहे ना तुमच्यापेक्षा म्हणून. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. सुरुवात कुठून करायची मग? हा, काही म आलता मग तुमच्यावर? हा, म वरून गाणं म्हणा मग तुम्ही. बरं बरं, काही हरकत नाहीये, करतो आम्ही गाणं सुरू. एक कोणतं म्हणतं ग, कोणतं छान आहे हे आपलं? मैया यशोदा ए तेरा कन्हैया, अंग मेरे लेता है संग मेरे रहता है, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से. अगं बाई, मस्त. आता तुमच्या स आला, स कृपा स से. तर मग तुम्ही आता स वरून मला. स स स वरून कोणतं गाणं आहे बे? मी आहे नाही तर
हे सनम सनम रे सनम रे काय सनम काय काय बे माणसाने येत नाही ना चुप बसाव तू म्हण मग शायन्या साथिया ये तूने क्या किया बेलिया ये तूने क्या किया मैंने किया तुमसे प्यार हो इतना करो ना मुझे प्यार हो इतना करो ना मुझे प्यार वाह 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 मेरे शेर एक नंबर र आला ते र वरून म्हणा आता माय र वरून म्हण ग तू मला नाही मला तर काही आठवतच नाही र वरून का रे नुसतं बसलंच राहते का रे दात वाशा नुसतं दात बाहेर काढून ठेवले नाही काही म्हणता येत ना काही नाही म्हणता येते म्हटलं हा थांब तुला म्हणून दाखवतो नाही म्हटलं काहीच्या मनामध्ये चबर चबर करा म्हटलं हे आजच्या जमान्याची पोरगी जरा जास्त स्टँडर्ड आहे तर मग गेली जास्त येते म्हटलं गाणे म्हणून नाही काय म्हणून राह में उनसे मुलाकात हो गई राह में उनसे मुलाकात हो गई जिससे डरते थे वही बात हो गई ला 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 ये किती सुंदर आता ल आला रे ल आला तुमच्या ल वरून म्हणा गाणं म्हण बे पोट्या ल वरून म्हण कोणतं गाणं आहे तर माय ल वरून तर मला कोणतंच गाणं नाही आठवून राहिलं बापा थांब थांब मला आठवलं ला 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 मी राजा काही कत्री आणते मी राजा तुझी दिवाणी संग मी काही काहीतरी असं गाणं आहे ते किती घाण आहेस रे तू शी किती घाण वेडा वास आहे रे बाबा अगं बाई लवकर पळ तू निया शी अरे बापा देवारामा पोट्या कुठे गेलता रे बापा काय खाल्लं रे तू न किती वेळा सांगतो तुले बाहेरचं नको खात जाऊ बापा बाहेरचं नको खात जाऊ पोट बिघडन बिघडन ऐकशील तवास ना बापा तू आई मी तुला काय सांगू मी काहीच नाही खाल्लं ना बापा काहीच नाही खाल्लं मी काय मी खाऊन एकदम पोटच बिघडलं हो ना किती वेळा ढर 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 पादून राहिला बापा पुऱ्या रूम वर फ्रेशनर मारून दिलं तू कोणी घरात येऊन तर काय म्हणून बापा असं काय बापा पोट्या संडासली जाणं संडास गिंडस नसून आली तर जबरदस्तीने संडासली जाय काय वय बापा वास मारत काय किती दिवस संडासलीने गेलता तू अहो माय पोट बिघडलं ना बापा आई काहीच्या काही कुठे लावून राहिली हो काय पायवर मायवर काळा लागून बाबा तू आवाला नाही तर आई लवकर कर ना बापा माझ्या बिचारे पोट बोललं बैगल्यासारखं लागून राहिलं वाई काही खा प्यायला दे ना मग असं त्यानं पोट बसन का काही संडास गिंडास साफ होईन असं काही दे ना वाई माय असं काय देऊ बापा याले आता काही द्यायला तर अमय रश्मी काय सळलं बापा त्या घरात अब काकी काय सांगू माहिती तुले ह्या पोट्टेचं मार पोट खराब झालं मार डर 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 पाजून राहिला बापा आणि वास एवढा भयानक आहे व का काय सांगू तुले काही सांगू नको माय मी तर मरून जायची वय तर जास्त वेळ राहीन तर आरा रा 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 बापा माय सांग न काकी काय काय देऊ याने काय सांगू बाई त्याला दवाखान्यात घेऊन ये नाहीतर मग केळा गिळ घेऊन ये संडास गिंडास नसन केलं त्यानं 2-3 दिवस झाले तर पोट साफ होते केळानं केळवाला दिसला होता गावात म्हणून राहिली तुले हो काय बरं याला तर केळं चालतो मी त्याचं पोट बसलं तर बरं बापा नाहीतर मग लवकर त्याला दवाखान्यात घेऊन जातो हो दवाखान्यात घेऊन जाय ना केळं घेऊन ये नाही कत बरं बरं बाबू केळं आणतो मा खासाठी बरोबर थांबजो घरी मी येतो पाणी गिनी लागते का तुले नाही आण केळं आण मला केळाची आठवण आली ना तू म्हणते ना बरं वाटतं ते केळं खातो मी हो जास्त दुखून राहिलं का मा बाबू पोट नाही आता कमी आहे जरासं पण गडबड म्हणजे बरं नाही वाटू राहिलं मला बरं थांब दवाखान्यात जाऊ आपण केळं घेऊन येतो ना दवाखान्यात जाऊ असं नाही करायचं मा बाबू वेळेवर संडासली जायचं जरासं स्वतःवर लक्ष देत जाणं नुसतं खेळण्याच्या धुंदीत राहायचं बापा काय वास आहे का काय वय बापा उंदीर खातं का जेवण खातं तर